नमस्कार मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदान योजना संदर्भातील 1 जुलै 2026 पर्यंतच्या सर्व नवीन आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत। आणि या योजनेसाठी लाभार्थ्यांसाठी कोणती नवीन नक्की माहिती समोर आलेली आहे, अर्ज प्रक्रिया असेल, डीबीटी असेल किंवा पात्रता आणि पडताळणीबाबतची माहिती असेल, ओके, ही जी सर्व माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, ओके। आता जी पहिली अपडेट आहे या योजनेविषयी ती म्हणजे की संजय गांधी निराधार अनुदान योजना राज्यभर नियमितपणाने सुरू आहे आणि पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपयाचे आर्थिक सहाय्य थेट डीबीटीद्वारे त्यांच्या बँक खात्यात सुद्धा जमा केले जात आहे, ओके। आता दुसरी अपडेट म्हणजे की आधार लिंक आणि डीबीटीबद्दल आहे। जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल किंवा डीबीटी प्रक्रिया पूर्ण नसेल तर अनुदान मिळण्यास तुम्हाला अडचण येऊ शकते मित्रमंडळींनो। त्यामुळे लाभार्थ्यांनी आधार लिंकिंग आणि बँक खात्याची माहिती एकदा नक्की तपासून पहा, ओके। तिसरी अपडेट म्हणजे की या योजनेसाठी नवीन अर्जाची स्थिती तपासणी आणि इतर सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत, ओके। तसेच तहसील कार्यालय आणि आपले सरकार सेवा केंद्रामार्फतही तुम्ही अर्ज करू शकता, ओके। तुम्हाला अर्ज करता येईल त्यामार्फतही। नंतरची अपडेट म्हणजे की पात्रतेच्या नियमांबद्दल आहे ती, ओके। 1 जुलै 2026 पर्यंत या योजनेच्या पात्रतेच्या नियमांमध्ये कोणताही मोठा अधिकृत बदल अजून तरी करण्यात आलेला नाही आहे। पूर्वीप्रमाणेच पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे, म्हणजेच की 18 ते 65 वर्षीय वयोगटातील निराधार, विधवा, दिव्यांग, गंभीर आजारग्रस्त, परित्यक्ता महिला, अनाथ आणि इतर पात्र नागरिकांचा जो योजनेचा लाभ आहे तो त्यांना मिळतच आहे। पात्रतेच्या मुख्य नियमांमध्ये 1 जुलै 2026 पर्यंत अजून तरी कोणताही मोठा बदल जाहीर झालेला नाही आहे। म्हणजे योजना जी आहे ती पात्रतेच्या निकषांमध्ये पहिली जशी चालू होती तशीच चालू आहे, ओके। नंतरची अपडेट म्हणजे की दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले UDID कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे अद्ययावत अपडेट करून ठेवावीत। कागदपत्रांमध्ये त्रुटी चुका असल्यास तुम्हाला लाभ मिळण्यास विलंब होऊ शकतो, ओके। काही चुका असतील तर ते तुम्ही अपडेट करून घ्या, बरोबर करून घ्या कागदपत्रांमध्ये, ओके। नंतरची अपडेट म्हणजे की राज्य सरकारकडून लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे सध्या। चुकीची माहिती, अपूर्ण कागदपत्रे आणि पात्रता पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांचे अनुदान थांबवले जाऊ शकते। त्यामुळे सर्व माहिती योग्य असल्याची तुम्ही खात्री करून घ्या मंडळींनो, ओके। आणि अजून एक अपडेट म्हणजे की 1 जुलै 2026 पर्यंत संजय गांधी निराधार योजनेच्या मासिक अनुदानात कोणतीही वाढ, नवीन हप्ता किंवा मोठा धोरणात्मक बदल जाहीर करण्यात आलेला नाही आहे। योजना पूर्वीप्रमाणेच सुरू असून पात्र लाभार्थ्यांना नियमितपणे लाभ दिला जात आहे। त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका, फक्त अधिकृत सरकारी माहितीवरच तुम्ही विश्वास ठेवा। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजना, अनुदान योजना आणि ताज्या अपडेटसाठी आपल्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।